आपल्यासमोर महाराष्ट्राच्या एनर्जी सेक्टरबद्दलच्या नोट्स आहेत आणि खरं सांगायचं तर हा व्याप प्रचंड आहे. हो ना. कोळशाच्या खाणी, समुद्रातले तेल साठे, मोठमोठी पॉवर प्लांट्स आणि आता तर सौर ऊर्जेची नवी क्रांती, या सगळ्याने मिळून आपलं राज्य चालतं. अगदी. आज आपण याच ऊर्जेची गोष्ट म्हणजे ती कशी उलगडत गेली हे पाहणार आहोत. आणि ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण ऊर्जा म्हणजे फक्त वीज नाहीच. तो राज्याच्या अर्थव्यवस्थेचा म्हणजे एक प्रकारे रक्तप्रवाहाच आहे. या चर्चेतून आपल्याला फक्त आकडे नाही कळणार, तर प्रत्येक ऊर्जा स्रोतामागे असलेलं अर्थकारण, राजकारण आणि पर्यावरणाचं आव्हान सगळं दिसेल. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या स्रोतापासून ज्यावर महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती उभी राहिली. दगडी कोळसा. दगडी कोळसा. आपल्या नोट्समध्ये सुरुवातीलाच म्हटलं आहे की हा एक स्तरित खडक आहे, म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पतींपासून तयार झालेला. देशाच्या एकूण साठ्यापैकी जवळजवळ 4 ते 5% साठा महाराष्ट्रात आहे, आणि तोही प्रामुख्याने वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, म्हणजे पूर्व विदर्भात. बरोबर. आणि इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे साठे एकाच ठिकाणी एकवटलेले आहेत. हो. यामुळे त्या प्रदेशाला आर्थिक फायदा होतो, पण पर्यावरणाचा सगळा भारही त्याच प्रदेशावर येतो की नाही? खरंय. आणि गुणवत्तेबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रातला कोळसा म्हणजे तो मध्यम ते उच्च प्रतीचा आहे, जो औष्णिक वीज निर्मितीसाठी अगदी योग्य मानला जातो. अच्छा, गुणवत्तेचा विषय निघालाच आहे, तर आपल्या नोट्समध्ये कोळशाचे प्रकार लक्षात ठेवायला एक युक्ती दिली आहे. एबी लिपे. एबी लिपी. ही खूप उपयोगी आहे. हे स्पर्धा परीक्षांसाठी तर उपयुक्त आहेच, पण मला सांगा, हे वर्गीकरण इतकं महत्वाचं का असतं? सगळा कोळसा जाळायचाच असतो, मग फरक काय पडतो? हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि फरक प्रचंड पडतो. हे वर्गीकरण कार्बनच्या प्रमाणावर अवलंबून आहे. ओके. ए म्हणजे अँथ्रासाइड, ज्यात 95% कार्बन असतो. हा सर्वात शुद्ध आणि जास्त ऊर्जा देणारा कोळसा आहे, पण तो दुर्मिळ असतो आणि महागही. अच्छा. त्यानंतर येतो बी म्हणजे बिटुमिनस. 70 ते 80% कार्बन असलेला हा भारताचा वर्क हॉर्स आहे. देशातले बहुतेक पॉवर प्लांट याच कोळशावर चालतात. म्हणजे आपल्याकडचे जास्त प्लांट बिटुमिनसवर चालतात. आणि लीप लीप म्हणजे लिग्नाइट, म्हणजे साधारण 50-60% कार्बन. त्याला तपकिरी कोळसा पण म्हणतात. यात अशुद्धी आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे प्रदूषणही जास्त होतं. आणि पी म्हणजे पीठ. हो, 30-40% कार्बन, जो कोळसा बनण्याच्या प्रक्रियेतला अगदी पहिला टप्पा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे असं की तुम्ही बिटुमिनससाठी बनवलेल्या प्लांटमध्ये लिग्नाइट टाकलात तर कार्यक्षमता घटेल, प्रदूषण वाढेल आणि मशिनरी खराबही होऊ शकते. वाह, आता हे वर्गीकरण जास्त अर्थपूर्ण वाटते. आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांवर येऊया. नोट्समधली दुसरी युक्ती तर आणखी मजेशीर आहे. कोणती? चंदू काळे नागावर बसून यवतमाळला गेला. यातून जिल्हे उतरत्या क्रमाने लक्षात राहतात. म्हणजे चंदू म्हणजे चंद्रपूर, जिथे तब्बल 67 ते 70% साठा एकवटला आहे. हो, म्हणजे राज्याच्या कोळशाच्या साठ्यांपैकी 2/3 जास्त साठा एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. बापरे. म्हणून तर त्या जिल्ह्याला ब्लॅक गोल्ड सिटी असंही म्हटलं जातं. बल्लारपूर, घुग्घूस, राजुरा यांसारख्या मोठ्या खाणी तिथेच आहेत. आणि नागावर म्हणजे नागपूर, जिथे 23.2% साठे आहेत. कामठी, उमरेड, सावनेर या महत्वाच्या खाणी तिथे आहेत. बरोबर. त्यानंतर येतो यवतमाळ, जिथे 19.2% साठे आहेत. आणि वर्धा जिल्ह्याचा वाटा अगदीच नगण्य आहे, म्हणजे 0.14%. तर कोळसा हा महाराष्ट्राच्या ऊर्जेचा पाया राहिला आहे. पण साधारणपणे याच काळात समुद्रात एक असा शोध लागला ज्याने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू केला. तुम्ही खनिज तेल आणि नैसर्गिक वायूबद्दल बोलत आहात? अगदी. मला वाटतं पहिलं तेल आसामच्या दिग्बोईमध्ये सापडलं 1889-90 मध्ये. हो, पण महाराष्ट्रासाठी खरा टर्निंग पॉइंट होता 1974 सालचा बॉम्बे हायचा शोध. मुंबईपासून 17 किलोमीटर समुद्रात. हो, आणि त्या शोधानंतर पहिली विहीर खणण्यासाठी जपानकडून सागर सम्राट नावाचं एक, काय म्हणतात त्याला, जॅकअप रिग जहाज आणण्यात आलं. अच्छा. ती एक ऐतिहासिक घटना होती. आज देशाच्या एकूण तेल आणि वायू उत्पादनापैकी 50% जास्त उत्पादन एकट्या बॉम्बे हाय आणि पश्चिम किनाऱ्यावरून होतं. आणि ONGC सारखी महारत्न कंपनी हे सगळं सांभाळते. आणि या तेलासोबत जो नैसर्गिक वायू मिळतो तोही तितकाच महत्वाचा आहे की नाही? मिथेन आणि इथेन. हो, तोच. आपल्या घरात येणारा LPG किंवा PNG गॅस, खत कारखाने, कृत्रिम रबर या सगळ्यांसाठी तो वापरला जातो. बरं,
तर कोळसा आणि वायू या दोन मुख्य इंधनांवर आधारित जो महाराष्ट्राचा सर्वात मोठा ऊर्जा स्रोत आहे त्याकडे आता वळूया. औष्णिक विद्युत. बरोबर, औष्णिक विद्युत. संकल्पना तशी साधी आहे. इंधन जाळा, वाफ तयार करा आणि त्या वाफेवर टर्बाईन फिरवून वीज बनवा. पण यामागे प्रचंड मोठी यंत्रणा उभी आहे. आणि इतके प्रकल्प आहेत की नावं लक्षात ठेवणं अवघड आहे. हो, म्हणूनच आपल्या नोट्समध्ये एक मस्त युक्ती आहे. कोराडीच्या खापरात फेकरी पारस एकलाच परळीला गेला. या एका वाक्यात महत्वाचे प्रकल्प दडले आहेत. चला हे प्रकल्प विभागानुसार पाहूया. विदर्भात जिथे कोळसा आहे तिथेच बहुतेक प्रकल्प आहेत. बरोबर. हा एक मोठा लॉजिस्टिकल फायदा आहे. कोळसा खाणीतून काढून थेट पॉवर प्लांटमध्ये जातो. म्हणजे वाहतुकीचा खर्च वाचतो. प्रचंड वाचतो. चंद्रपूरमधला बल्लारपूर जो 920 मेगावॉटचा आहे आणि नागपूरमधले कोराडी आणि खापरखेडा हे महाजनकोचे मोठे गळ आहेत. पण याचा एक दुसरा अर्थ असा की वीज अख्ख्या महाराष्ट्राला मिळते, पण त्याचं प्रदूषण मात्र विदर्भाला सहन करावं लागतं. खरंय, हा विकासाचा तोच संघर्ष आहे. आणि याच विदर्भात काही मोठे खासगी प्रकल्पही आहेत, नाही का? हो, आहेत ना. गोंदियातला तिरोडा 3300 मेगावॉटचा आणि नागपूर जवळचा बुटीबोरी 600 मेगावॉटचा. म्हणजे सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात विदर्भ आघाडीवर आहे. आता विदर्भाबाहेर पाहिलं तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात परळी आहे, 1170 मेगावॅटचा, महाजनकोचाच आहे. आणि खानदेशात जळगावजवळ फेकरी किंवा भुसावळ आणि नाशिकमध्ये एकलहरी हे प्रकल्प आहेत. आणि कोकण मुंबई पट्ट्यात चित्र थोडं वेगळं आहे. हो, तिथे कोळशावर आधारित प्रकल्प कमी आहेत. मुंबईतल्या ट्रॉम्बे हा टाटांचा जुना प्रकल्प, तर रायगडमधला उरण हा नैसर्गिक वायूवर चालतो, जो थेट बॉम्बे हायवरून येतो. बरोबर. आणि पालघरचा डहाणू अदानींचा आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राज्याच्या ऊर्जेचं जाळं किती विविध आणि गुंतागुंतीचं आहे. पण आता आपण अशा एका ऊर्जा स्रोताकडे वळणार आहोत जो ताकदीच्या बाबतीत या सगळ्यांच्या खूप पुढे आहे. अणुऊर्जा. याची ताकद किती आहे याचा अंदाज या एका वाक्यावरून येतो. 100 टन कोळसा. जाणून जेवढी ऊर्जा मिळते तेवढीच ऊर्जा फक्त 28 ग्रॅम युरेनियम मधून मिळते. हे अविश्वसनीय आहे. शक्तीला नियंत्रित करण्याचं श्रेय जातं डॉक्टर होमी भाभा यांना. त्यांनी आधी टीफर आणि मग 1957 मध्ये मुंबईजवळ तुर्भे येथे BARC म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया रचला. अगदी. BARC मधल्या संशोधन अणुभट्ट्यांची नावंही खूप काव्यात्मक आहेत. त्यांना लक्षात ठेवायला नोट्समध्ये एक युक्ती आहे. अप्सरा आणि सायरस झर्लिनासोबत ध्रुवावर गेले. यात अप्सरा ही 1956 साली सुरू झालेली ब्रिटनच्या मदतीने उभारलेली आशियातील पहिली अणुभट्टी होती. केवढं मोठं यश असेल त्यावेळी. नक्कीच. त्यानंतर सायरस आली 1960 मध्ये कॅनडाच्या मदतीने. आणि विशेष म्हणजे 1974 साली पोखरणमध्ये जी पहिली अणुचाचणी झाली, हो, त्यासाठी याच अणुभट्टीतील प्लुटोनियमचा वापर झाला होता. अच्छा, ही माहिती खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर झर्लिना, पौर्णिमा आणि मग 1985 मध्ये ध्रुव ही आजवरची सर्वात मोठी संशोधन अणुभट्टी आहे. या तर झाल्या संशोधनासाठी, पण वीज बनवणारे प्रकल्प वेगळे आहेत. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तारापूर येथे देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. अमेरिकेच्या मदतीने. हो, त्याची सध्याची क्षमता 1400 मेगावॅट आहे. आणि आता भविष्याकडे पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर इथे तब्बल 9900 मेगावॅट क्षमतेचा एक महाप्रचंड प्रकल्प नियोजित आहे. 9900 मेगावॅट? हो, फ्रान्सच्या मदतीने तो उभारला जाणार आहे. या एका आकड्यावरून त्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. म्हणजे आज मुंबईला जेवढी वीज लागते त्याच्या जवळपास दुप्पट वीज हा एकटा प्रकल्प निर्माण करू शकतो. म्हणूनच या प्रकल्पाचं महत्त्व आणि त्यावरून होणारा वाद दोन्ही खूप मोठा आहे. बरोबर. बरं, अणुऊर्जेच्या प्रचंड शक्तीनंतर आता आपण निसर्गाच्या एका सौम्य पण तितक्याच महत्त्वाच्या शक्तीकडे वळूया. पाणी. जलविद्युत. हो, उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर टर्बाईन फिरवून वीज बनवणं. भारतातलं पहिलं केंद्र दार्जिलिंगमध्ये आणि महाराष्ट्रातलं पहिलं खोपोलीत 1915 मध्ये. जलविद्युत क्षमतेत आपला देशात 5वा क्रमांक लागतो. आणि याचं वैशिष्ट्य असं की एकदा धरण बांधलं की इंधनाचा खर्च 0 असतो. आणि गरजेनुसार वीज निर्मिती कमी जास्त करता येते, जे औष्णिक प्रकल्पात शक्य नसतं. कोकणातले प्रकल्प लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे. रायगडचे 3 भाऊ भिरा, बिवपुरी, खोपोली. बरोबर.
आणि पालघरची सूर्या वैतरणा. यातले रायगडचे 3ही प्रकल्प टाटांचे आहेत. पण महाराष्ट्राचा खरा जलविद्युतचा मानबिंदू आहे सातारा जिल्ह्यातला कोयना प्रकल्प. 1960 मेगावॅट, महाराष्ट्रातील सर्वात मोठा. त्याला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा का म्हणतात हे त्याची क्षमता पाहिल्यावर कळतं. खरंय. याशिवाय काही प्रकल्प 2 राज्यांच्या सीमेवर आहेत. जसं की कोल्हापुरातला तिल्लारी हा महाराष्ट्र गोवा संयुक्त प्रकल्प आहे. आणि नागपूरचा पेंच तोतलाडोह हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा. हो, आणि मराठवाड्यातही परभणीत येलदरी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी हे महत्वाचे प्रकल्प आहेत. तर आतापर्यंत आपण कोळसा, तेल, वायू, अणू आणि पाणी ज्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा आढावा घेतला. पण आता आपण चर्चेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत ज्याला आपल्या नोट्समध्ये सर्वात महत्वाचे अपडेट म्हटलं आहे. अपार पारंपरिक ऊर्जा म्हणजेच भविष्य. अगदी. यात सुरुवात करूया पवन ऊर्जेने. यासाठी वाऱ्याचा वेग किमान 16 किमी तास असावा लागतो. महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र सिंधुदुर्गातल्या देवगडजवळ जामसंडे येथे सुरू झालं. हो. पण खरी पवनचक्की क्रांती झाली ती सातारा जिल्ह्यात. चाळकेवाडी, ठोसेघर हा सगळा पट्टा पवन ऊर्जेचं केंद्र बनला. बरोबर. याशिवाय धुळ्यात ब्राह्मणवेल आणि नगरमध्ये सुपा इथेही मोठे प्रकल्प आहेत. पण इथेच ते महत्वाचं अपडेट येतं. अच्छा. काही वर्षांपूर्वीपर्यंत पवन ऊर्जा अपारंपरिक ऊर्जेत आघाडीवर होती. पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे. म्हणजे सौर ऊर्जेने पवन ऊर्जेला मागे टाकलं आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेची स्थापित क्षमता आता पवन ऊर्जेपेक्षा जास्त झालीय. हा एक खूप मोठा बदल आहे. आणि या बदलाचं नेतृत्व करतोय धुळे जिल्हा. हो. तिथे साक्री तालुक्यात शिवाजीनगर आणि शिंदखेडा इथे प्रचंड मोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. मोकळी जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश यामुळे हा भाग सौर ऊर्जेसाठी हॉटस्पॉट बनला आहे. खरंय. आणि या सगळ्या ऊर्जा स्रोतांमुळे राज्याचा विजेचा वापर कसा आहे याची एक अंतिम आकडेवारी पाहण्यासारखी आहे. 2017-18ची महाराष्ट्रात दरडोई औद्योगिक वापर 319 युनिट्स, कृषी वापर 246 युनिट्स आणि घरगुती वापर 229 युनिट्स होता. म्हणजे एकूण दरडोई वापर होता सुमारे 965 युनिट्स. हे आकडे राज्याची आर्थिक क्रियाशीलता दाखवतात. अगदी. तर आज आपण महाराष्ट्राच्या ऊर्जेच्या नकाशावरून एक खरंच खूप मोठा प्रवास केला. चंद्रपूरच्या कोळसा खाण्यांपासून मुंबई हायच्या तेल विहिरींमधून, परळीच्या औष्णिक प्रकल्पावरून तारापूरच्या अणुभट्टीपर्यंत आणि तिथून कोयनेच्या जलाशयातून थेट धुळ्याच्या सौर प्रकल्पांपर्यंत. हो. आणि या सगळ्या माहितीला एकत्र जोडल्यावर राज्याच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन कसं चालतं हे स्पष्ट दिसतं. पण त्याचबरोबर आव्हानंही दिसतात. नक्कीच. कोळशावरील अवलंबित्व कमी कसं करायचं, अणुऊर्जेची सुरक्षितता कशी सांभाळायची आणि सौर ऊर्जेसाठी लागणाऱ्या प्रचंड जमिनीचं नियोजन कसं करायचं हे मोठे प्रश्न आहेत. बरोबर. ही चर्चा आपल्याला महाराष्ट्राची आजची ऊर्जा स्थिती तर दाखवतेच, पण एक महत्त्वाचा प्रश्नही मागे सोडून जाते. तो कोणता? भविष्यात राज्याची सातत्याने वाढणारी ऊर्जेची भूक कोण भागवणार? जैतापूरसारखा एक महाप्रचंड अणुऊर्जा प्रकल्प, की राज्यभर पसरणारे हजारो छोटे छोटे सौर ऊर्जा प्रकल्प, की समुद्रात उभे राहणाऱ्या पवनचक्क्या? बरोबर. पुढच्या 2 दशकांमध्ये महाराष्ट्राच्या ऊर्जेचं भविष्य नक्की कशावर अवलंबून असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.